Hello students, now we are going to see Bohr's model, but Bohr's model we have seen that there are some assumptions, or we can say that the postulates of the Bohr's model. Some postulates are not 100% right, found to be 100% correct, or some assumptions made by Bohr are not 100% correct, but there is some difference between a theoretical or practical value obtained. Such type of difference or such type of faults, we can say that, are called as the limitations of the Bohr's model. There are some limitations. For example, it could not explain the line spectra because it seems to be occur at some particular color at a particular wavelength, but there are सो मेनी लाईन्स, इमिशन लाईन्स ऑब्झर्व. म्हणजे काय की आपल्याला इमिशन लाईन्स ज्या मिळतात एका पर्टिक्युलर परफेक्टली त्याच वेवलेंथच्या मिळतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण आपल्याला मिळताना त्या इमिशन लाईन्स ज्या आहेत ते पर्टिक्युलरली त्याच वेवलेंथच्या मिळतात, परंतु थोडं कलरमध्ये जो फरक राहतो आणि एकापेक्षा जास्त ज्या इमिशन लाईन्स मिळतात त्याबद्दल डी ब्रॉग्लीनी काही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे. त्यांनी दाखवलेल्या इमिशन लाईन्स ह्या तशा मिळतात, पण काही काही वेळेस काही काही ॲटम्सच्या वेळेस आपल्याला त्या इमिशन लाईन्स आहेत त्याच्यामध्ये कलरमध्ये फरक किंवा एकापेक्षा जास्त इमिशन लाईन एकाच कलरच्या ज्या एकाच ठिकाणी मिळतात त्याबद्दल कुठलंच एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं नाही आहे. म्हणून पहिलं जे पॉस्ट्युलेट आहे, पहिलं जे लिमिटेशन आहे हे आहे. दुसरं लिमिटेशन असं आहे की इमिशन आपण जर बरोबर पाहिलं लिमिटेशन्स ऑफ इंटेन्सिटीज ज्या सांगितलेल्या आहेत त्या इंटेन्सिटीज ह्या जशा त्यांनी त्याच्या मॉडेलमध्ये सांगितलेल्या आहे तशा ऑब्झर्व न होता त्यांच्यामध्ये पण फरक आपल्याला दिसतो. तेवढ्या इंटेन्सिटीजच्या लाईट्स आपल्याला परफेक्टली बाहेर निघताना दिसत नाही. लक्षात आलं की नाही? आणि म्हणून आपल्याला आपण असं म्हणू शकतो की ते एक लिमिटेशन झालं, परफेक्टली त्यांनी ते एक्सप्लेन करून दिलेलं नाही आहे. आणि नंतर आपण असं म्हणू की आणखी त्या पॉस्ट्युलेट्समध्ये जसं त्यांनी सांगितलं की परफेक्टली त्यांनी एक व्हॅल्यू सांगितली मोमेंटमची किंवा परफेक्टली त्यांनी एक वेवलेंथ सांगितली. प्रत्येक वेळी त्यांनी एक थेरॉटिकल स्केलवर ज्या काही गोष्टी त्या मॉडेलनी ज्या सांगितलेल्या आहेत त्या अशा परफेक्टली एक्सप्लेन होऊ शकल्या नाही. तसे स्टेबल कंडिशनसाठी एक पर्टिक्युलर कंडिशन त्यांनी एक व्हॅल्यूनुसार ते कंडिशन त्यांनी ॲझ्युम केली, त्यानुसारच फक्त ऑर्बिट्स हे स्टेबल असू शकतात असं त्यांनी सांगितलं. पण थेरॉटिकली असं कुठं फाऊंड झालेलं नाही आहे. तर असे 3 लिमिटेशन्स आहेत बॉर्स मॉडेलचे. काही काही गोष्टींमध्ये लिमिटेशन्स आहेत, त्या गोष्टी एक्सप्लेन होऊ शकलेल्या नाही. परंतु मग याच्यावर डी ब्रॉग्लीनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की जरी आपण एखाद्या ऑर्बिटसाठी किंवा एखाद्या फिरणाऱ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनसाठी जसं आपण त्याला एक पार्टिकल म्हणून कन्सिडर करू किंवा ॲटमसाठी नाही तर त्या इलेक्ट्रॉनला पार्टिकल म्हणून कन्सिडर केलं तर तो मटेरियल पार्टिकल आहे आणि तो फिरताना स्वतःसोबत एक वेव्ह कॅरी करते आणि त्याची एक वेवलेंथ असते. आणि मग त्यांनी त्या वेवलेंथला λ/h/p असं सांगितलं. तर अशा प्रकारे त्यांनी जे एक पॉस्ट्युलेट सांगितलेलं आहे ते पॉस्ट्युलेट त्यांनी एक या गोष्टीद्वारे प्रूव्ह करून दिलं. जसं इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π असं जे सांगितलं त्यांनी, म्हणजे मोमेंटम इज इंटिग्रल अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π हे जे काही पॉस्ट्युलेट त्यांनी सांगितलं हे याच्यावर त्यांनी प्रूव्ह करून दिलं. आणि ते असं प्रूव्ह करून दिलं की जसं आपण 14व्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की मॅटर वेव्ज असतात प्रत्येक पार्टिकलशी असोसिएटेड, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनशी पण असोसिएटेड असणाऱ्या मॅटर वेव्ज असतील. आणि इलेक्ट्रॉन ज्याप्रमाणे एका ऑर्बिटमध्ये फिरतो आहे तर नंबर ऑफ ऑर्बिटनुसार त्याच्या तेवढ्या नंबर ऑफ वेवलेंथ त्या ठिकाणी आपल्याला दिसतात असं त्यांनी सांगितलं. त्याच्यावरून त्यांनी मग हे प्रूव्ह करून दिलं की जर सर्क्युलर ऑर्बिट आहे तर त्याचा जो काही पाथ आहे फिरण्याचा तो सर्कलच्या अलॉंग आहे. म्हणजे हा टोटल पाथ म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल असेल आणि याची रेडियस जर r असेल तर 2πrn म्हणजे nth ऑर्बिटची रेडियस असं आपण म्हणू, म्हणजे 2πrn
अशा प्रकारे त्याचा जो पाथ आहे त्या पाथची लेंथ मी सांगू शकतो. अशा प्रकारे त्यांनी हे सांगितलं की जसं आपण 6व्या चॅप्टरमध्ये कन्सिडर केलं होतं त्याप्रमाणे ह्या एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तर जात नाही, हा इलेक्ट्रॉन फक्त तिथेच फिरत आहे, म्हणजे ह्या स्टँडिंग वेव्ज किंवा स्टेशनरी वेव्ज इथे फॉर्म होत आहेत असं त्यांनी सांगितलं. समजा आता इलेक्ट्रॉन इथून निघाला तर तो असा जातो आणि अशा प्रकारे तो अशी एक वेव, त्यानंतर दुसरी वेव, त्यानंतर तिसरी वेव, त्यानंतर चौथी वेव, अशा प्रकारे तो चौथ्या ऑर्बिटसाठी जर मी विचार केला 4th ऑर्बिटसाठी तर तो 4 वेव्ज आपल्याला दाखवतो. इथून इथे गेल्यानंतर तो परत ज्या वेळेस असा जाईल त्यावेळेस तो स्टँडिंग वेव्ह या ठिकाणी प्रत्येक, जसं आपण स्टेशनरी वेव्जमध्ये 6व्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे त्याप्रमाणे इथे स्टँडिंग वेव्ज तयार झाल्यासारख्या आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं की आपण जसा याच्या आधी विचार केला होता 6व्या चॅप्टरमध्ये त्याचप्रमाणे आपण इथेही विचार करू शकतो. आणि स्टँडिंग वेव्ससाठी जसं आपण कन्सिडर केलं होतं की नंबर ऑफ वेवलेंथ जेवढा आहे तेवढी त्याची लेंथ असते, त्याप्रमाणे जेवढी याची लेंथ आहे मग तेवढ्या वेवलेंथ त्यातून जात असतात असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून चौथ्या ऑर्बिटसाठी 4 वेवलेंथ त्यांनी कन्सिडर केल्या. चौथ्या ऑर्बिटची लेंथ त्यांनी कन्सिडर केली ती म्हणजे 2 पाय × RN असं म्हणू आपण. आणि अशाच प्रकारे नंबर ऑफ वेवलेंथ ह्या 4 आहेत, तर n नंबर ऑफ ऑर्बिटसाठी n नंबर ऑफ वेवलेंथ आहेत, म्हणजे चौथ्या नंबरच्या ऑर्बिटसाठी 4 वेवलेंथ आहेत. म्हणून मग 2 पाय RN = n × λn असं त्यांनी सांगितलं. आता हा n जो लावलेला आहे यांचं काय हे आहे यांचं काय, यांना आपण 1 2 3 प्रिन्सिपल क्वांटम नंबर सांगू आणि तो नंबर ऑफ द ऑर्बिट आपल्याला दाखवतो. म्हणजे ज्या ऑर्बिटसाठी आपण हे कन्सिडर करताय तेवढ्या नंबर ऑफ वेवलेंथ आपल्याला त्या वेवच्या पाहायला मिळतात हे त्यांनी सांगितलं. आता असं का आहे, कारण की त्यांनी ते पॉस्ट्युलेट याच्यावर प्रूव्ह करून दिलं. ते कसं प्रूव्ह करून दिलं ते बघा. तर यांचं काय सिग्निफिकन्स आहे या ठिकाणी 2 पाय RN म्हटलेलं आहे. आपण n इज द नंबर ऑफ ऑर्बिट = n × λn म्हटलेलं आहे. लक्षात आलं की नाही. हा नंबर ऑफ ऑर्बिट आपल्याला दाखवतो, यानुसार λn = 2 पाय RN/n असं आपल्याला दाखवते. तर यानुसार λn ची व्हॅल्यू इथं अशी मिळाली. पण याच्या आधी आपण जे शिकलेलो आहे की मॅटर वेव्हची वेवलेंथ काय असते असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे, ते म्हणजे λ = h/p, म्हणजे λn = h/pn हे सांगितलेलं आहे. याच्यानुसार आपण pn म्हणजे m × vn पण लिहू शकतो, पण आपण असंही लिहू शकतो याच्यामध्ये राईट हँड साईड याची λnच आहे आणि याची पण राईट हँड साईड λnच आहे, म्हणून आपण दोन्ही इक्वेट करू शकतो. दोन्ही जर आपण इक्वेट केल्या तर आपल्याला काय मिळते, h आणि हा n जर इकडे आणला आपण तर h × n, हा pn जर तिकडे नेला तर न्यूमरेटरमध्ये जाईल आणि 2 पाय RN इकडे आणलं डिनॉमिनेटरमध्ये येईल. त्यानुसार pn म्हणजे मला मिळते nh/2 पाय RN. अशा वेळेस मला मिळते, मग जर मी अँग्युलर मोमेंटमसाठी जर इक्वेशन काढतो म्हटलं तर अँग्युलर मोमेंटम ऑफ अ पार्टिकल रिव्हॉल्विंग पार्टिकल दॅट इज L = r×p असं आपण शिकलो होतं सर्क्युलर मोशनच्या वेळी. आठवून घ्या तुम्ही ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट वगैरे सगळं आपण शिकलो त्यावेळेस. तर अशा प्रकारे Ln = Pn × Rn असं आपण लिहू शकतो. P × R असं सुद्धा आपल्याला अँग्युलर मोमेंटम म्हणून लिहिता येते. हा फॉर्म्युला आपल्याला आठवायचा आहे. तर असं जर लिहिलं मी तर Pn ची व्हॅल्यू जर इथे लिहिली तर त्यातला Rn आणि हा Rn हा कॅन्सल होईल आणि काय राहते मग nh/2 पाय, h/2 पाय. हे आपल्याला पाहिल्यासारखं वाटते का बघा. अँग्युलर मोमेंटम = h/2 पाय असं आपण बोरच्या पॉस्ट्युलेटमध्ये पाहिलेलं आहे. म्हणून बोरचा सेकंड पॉस्ट्युलेट या ठिकाणी प्रूव्ह होत असल्यामुळं थेरॉटिकली या गोष्टी करेक्ट आहे. थेरॉटिकल प्रूफ याचं जे दिलेलं आहे ते बरोबर आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजेच कोणताही पार्टिकल जो इलेक्ट्रॉन हा पार्टिकल म्हणून कन्सिडर केला तर तो जाताना स्वतःसोबत जेवढ्या नंबर ऑफ द ऑर्बिट आहे तेवढ्या नंबर ऑफ वेव्ह स्वतःसोबत घेऊन जातो आणि त्या सगळ्या नंबर ऑफ वेव्ह ज्या आहेत त्या स्टेशनरी किंवा स्टँडिंग वेव्स तयार करतात. आणि म्हणून आपण स्टँडिंग वेव्हसाठी त्याची लेंथ म्हणजे वेवलेंथ एवढं आपण लिहू शकतो. त्याचे जे पास केलेलं डिस्टन्स आहे ती म्हणजे टोटल त्याची वेवलेंथ आहे असं आपण लिहू शकतो. आपण 6व्या चॅप्टरमध्ये हे शिकलेलो आहे. म्हणून आपण इथे त्यांनी पास केलेलं डिस्टन्स 2 पाय RN म्हणजेच वेवलेंथ λn असं लिहिलं. 2 पाय RN हे पास केलेलं डिस्टन्स हे nth नंबर ऑफ ऑर्बिटसाठी म्हणजे चौथ्या ऑर्बिटसाठी आहे. म्हणून मग इथे 4 × λn असं आपण लिहू शकतो. बरोबर आहे की नाही. तर असं लिहिल्यानंतर आपल्याला जे मिळते याचं थेरॉटिकल प्रूफ दिलेलं असल्यामुळे ह्या गोष्टी बरोबर आहे आणि ह्या गोष्टी प्रूव्ह होतात, यानुसार त्या गोष्टी प्रूव्ह होतात असं त्यांनी सांगितलं. लक्षात आलं. हे झालं डी ब्रॉग्लीचं एक्सप्लेनेशन
त्यांनी दिलेल्या पॉस्ट्युलेट्सला प्रूव्ह करण्यासाठी वापरण्यात येणारा त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते त्यांनी मग सांगितलेलं आहे.